विचारू का? तर मला सांगा, आपल्याकडे दोन माप आहेत. एक माप आहे 7 लिटरचं. किती लिटरचं? 7 लिटरचं. आणि दुसरं माप आहे 3 लिटरचं. तर या दोन मापांचा वापर करून आपल्याला 5 लिटर पाणी मोजायचे. किती मोजायचंय? 5 लिटर. कसं मोजायचं कोण सांगतंय? कोण सांगतंय? तू सांगतो? सांग. तसं नाही बेटा. हा, अर्ध घ्यायचं नाही बेटा, अर्ध घ्यायचं नाही. बस 7 लिटरचं एक माप घ्यायचं आणि 3 मग 10 लिटर होतं की पाणी. 7 लिटरचं एक माप घेतलं, 3 लिटरचं एक पाणी माप घेतलं तर किती लिटर होतंय? 10 लिटर होतंय. आपल्याला किती मोजायचंय? 5 लिटर. 5 लिटर कसं मोजायचं? दिमाग की बत्ती जलाओ. सांग. नाही नाही, आपल्याकडे दोनच माप आहेत बेटा. एक माप आहे 7 लिटरचा आणि एक माप आहे 3 लिटरचा. 5 लिटरचा माप नाही, 2 लिटरचा नाही आपल्याकडे. 7 लिटरच्या मापाचं 3 लिटर घ्यायचं आणि नाही, 7 लिटरच्या मापात 3 लिटर पाणी कसं घेऊ शकते तू? 7 लिटरच्या मापामध्ये तुला अंदाजाने 3 लिटरचं दिलं तर तू दूध घेशील का? नाही. बरोबर मोजून घेशील की नाही? मग तसं नाही होत. हा, 7 लिटर मधलं 2 लिटर काढायचं. कशाने काढावं बेटा? 2 लिटरचं मापच नाही ना आपल्याकडे. हा, काय? 3 लिटरचं एक माप घ्यायचं, 3 लिटर मध्ये एक लिटर काढून 3 लिटरचं किती माप घ्यायचे? एक माप घेतलं किती लिटर पाणी झाले? डबल घ्यायचं 2 लिटर. पण 1 लिटर कशाने काढतो? 1 लिटर काढायला आपल्याला माप नाही ना आपल्याकडे. हा, सांगा. 3 लिटरचे 4 माप घ्यायचे. हा, 3 लिटरचे किती माप घ्यायचे? 4 माप घ्यायचे आणि त्यामधून 7 लिटरचा एक माप काढायचा. बघा, 3 लिटरचे किती माप घ्यायचे? 4 माप घ्यायचे आणि त्याच्यातून काय करायचं? 7 लिटरचं एक माप काढून टाकायचं. म्हणजे 3 चौक 12 लिटर पाणी होते आणि 7 लिटरच्या मापानं 7 लिटर पाणी काढून घ्यायचं. मग पाणी किती होतंय? 5 लिटर. बघा, व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप.